पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। जमाव जमवून आंदोलन करणं धंगेकरांना महागात पडलाय। त्यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राज्यामध्ये महायुतीकडून 2000 कोटी रुपये मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला। अँब्युलन्स, टँकर, हेलिकॉप्टरमधून पैसे जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे। भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुकीसाठी पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता। त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला। भाजप विकासाच्या मुद्द्यावर आणि केलेल्या कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून पैशांचा पाऊस पाडण्याची गरज भाजपसह आमच्या मित्रपक्षांना नाही, असा पलटवार करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। संभाजीनगरमध्ये मतदान संपल्यानंतर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। जोरदार घोषणाबाजी करत इम्तियाज जलील अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जलीलांच्या गळ्यात हार घालत मिरवणूकही काढली। जणू मतदान झाल्यानंतरच जलील यांना कार्यकर्त्यांनी विजयी घोषित करून टाकलं होतं। पालघरमध्ये भाजप उमेदवाराचं नाव स्वतः प्रदेशाध्यक्षच विसरले। चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभेत हेमंत सावरांऐवजी विष्णू सावरा यांना मतदान करण्याचं एकदा नव्हे तर 4दा आवाहन केलं। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही उल्लेख अर्थमंत्री म्हणून त्यांनी केला। नवी मुंबईत महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या रॅली दरम्यान मनसेचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। रॅलीच्या वेळेस कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालय बंद ठेवून नाराजी व्यक्त केली। मनसेनं रॅलीकडे पाठ फिरवली। एकही कार्यकर्ता रॅलीमध्ये सहभागी झाला नव्हता। कार्यालयाला कुलूप असल्यामुळे नरेश मस्के कार्यालयाच्या बाहेरूनच निघून गेले। मुंबईत होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोच्या निमित्तानं वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत। 15 मे रोजी मोदी मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत आणि त्यासाठी गांधीनगर जंक्शन ते आरबी कदम मार्ग, MG च्या आरबी कदम चौक ते मेघराज मार्ग हा दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे।